control. हा कंट्रोल केला जात आहे आपल्याकडे मलमूत्राच्या वेगांवर, म्हणजेच युरिन अँड मोशन कंट्रोल हे वारंवार होत आहे. हो आतस्य रोधेन विटमूत्र क्षव त्रुटक्षुधाम द्राकास श्रमश्वास जृंभा अश्रू छर्दी येतसाम हे वर्णन आलेलं आहे आयुर्वेदातील भट संहितेमध्ये. यामध्ये 13 आधारणीय वेग सांगितले आहे, परंतु जे दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज कायम सतत धारण केले जात आहेत ते म्हणजे मलमूत्राचे वेग हे निदर्शनास आल्यास आपण नक्की यावर तोडगा काढा. आपण सकाळची आपली उठण्याची वेळ बदलवू शकत असाल, थोडी लवकर उठा, परंतु मोशन कंट्रोल करून मोशन न करताच बऱ्याचदा शाळात ऑफिसमध्ये जाणे, कॉन्स्टिपेशन सारखे दीर्घकालीन राहणारे आजार आणि त्याचं नंतर रूपांतर मूळ व्याधीमध्ये होतं. अग्निमांदता येते, पोटऱ्या दुखणे ही कंप्लेंट अनेकदा आपल्याला लहान बालकांमध्ये दिसते. तर त्याचं एक कुठेतरी कारण पोट साफ नसणे हे आहेच. वेग आलेला असतो तेव्हा न करणे आणि नंतर तो अडवून धरून नंतर कधीतरी त्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेगोधीरण आणि धारण म्हणजे जबरदस्तीने वेगाचं प्रवाहन करणे आणि नंतर परत जेव्हा वेग येतो तेव्हा कंट्रोल करणे. ह्या दोघही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा रोग नक्कीच होतात. तर कृपया आपणही आपल्या सवयींमध्ये नक्की बदल करा. धन्यवाद.